आशा आहे की आम्हाला ही सर्व मंडळी सर्व पद्धतीने मदत करतील. आता तुम्ही कुठल्याही दालनात जाऊन तुम्ही काम महापालिकेच्या सभागृहाचे नेते फलकर यांनाही आपण निमंत्रण दिलं होतं, पण नुकतंच सगळ्या घटना घडल्या असल्यामुळं काही वेगळ्या कारणामुळे आज या कार्यक्रमाला आले नाही. आम्ही फोन केला होता, परंतु ते आपल्या बरोबर आहेत. आपल्या बरोबर म्हणजे आपल्या वरिष्ठ समितीचे सदस्यही होते आणि आपल्या भाजप कामगार संघाचे ते काही काळ कार्याध्यक्ष. की BSTची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. अशा वेळेला आपण BSTचं उत्पन्न कमी कसं होईल याच्यावर विचार करण्याऐवजी BSTची सेवा अधिक चांगली कशी देता येईल, BSTच्या बसेसच्या संख्येमध्ये कशी वाढ करता येईल, BSTच्या बसेस अतिशय चांगल्या कशा सुस्थितीत ठेवता येईल याविषयी आपण चर्चा केली पाहिजे. BSTच्या प्रवाशांची तशी आता काही इतकी ओरड नाही आहे की तिकीटचे दर जास्त आहेत किंवा कमी आहेत या बाबतीमध्ये. त्यांची जी आज काही अडचण आहे ती सेवेबाबतची आहे आणि ती कशी चांगली देता येईल हे आमचं प्राधान्य राहील आणि ते आम्ही निश्चितच आगामी काळात चांगली करू. मी सर्वप्रथम भाजपा बेस्ट कामगार संघाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की भाजपा मुंबईनं आम्हा 6 सदस्यांची निवड बेस्ट समितीवरती केलेली आहे. त्यांचा त्यांनी या ठिकाणी जाहीर सत्कार केलेला आहे. बेस्टची आजची परिस्थिती सर्वांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीमधून बेस्टला जर बाहेर काढायचं असेल, बेस्टचा पूर्वीचा सुवर्णकाळ जर पुन्हा एकदा दाखवायचा असेल तर आम्हाला एकजुटीने इथे काम करावं लागेल, आमच्या सत्तेचा इथे उपयोग करावा लागेल आणि बेस्टची धोरणात्मक परिस्थिती बदलून बेस्टला आम्ही पुन्हा एकदा बेस्टच्या कामगारांना, बेस्टच्या प्रवाशांना, बेस्टच्या वीज ग्राहकांना एक चांगली सेवा परत कशी देऊ शकू याविषयी आम्ही सगळेजण एक दिलाने काम करू. भाजपा बेस्ट कामगार संघ आणि भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा मुंबईच्या वतीनं ज्या नवनियुक्त जे आपल्या बेस्ट समितीचे सदस्य आहेत त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे. खरं म्हणजे पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे 6 सदस्य बेस्ट समितीवरती नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि या सदस्यांचा सत्कार करताना सध्याची बेस्टमध्ये असलेली परिस्थिती आणि त्यामुळं कामगारांचे प्रश्न आणि त्या अनुषंगानं बेस्टच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीचे धोरणात्मक अशा स्वरूपाचे निर्णय घ्यायचे आहेत त्याला एक या सर्व आमच्या सदस्यांना म्हणजे त्यांची मदत होणार आहे आणि त्यांना विनंती करण्यात आली आहे की पुढचा काळ हा बेस्टचा तुमच्या मार्गदर्शनाखाली हा एक उज्ज्वल अशा स्वरूपाचा काळ असावा आणि कामगारांचे जे अनेक वर्षापासूनचे प्रश्न थकीत आहेत, प्रलंबित आहेत, मागण्या आहेत, त्यांच्यासाठी जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत ते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या आजच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत अशा स्वरूपाची विनंती आज आम्ही त्यांना केली. आज एक भारतीय जनता पार्टी म्हणून भाजपा बेस्ट कामगार संघ म्हणून पुढचा काळ हा निश्चितपणे मुंबईकरांना आणि बेस्टला म्हणजे बेस्टला चांगले दिवस निश्चितपणे येणार आहेत आणि म्हणून मुंबईतल्या सर्व जनतेची जी सोयी सुविधा आहेत, जे ज्याला प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून त्या सर्व गोष्टी करण्याच्यासाठी आज एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन व्हावं या पद्धतीनं आज चर्चा झाली. आज याला सर्वच आमचे भाजपचे सर्वच्या सर्व एक आकाश रोहित जर सोडले तर सर्व 5ही सदस्य आज उपस्थित होते. आमचे कार्याध्यक्ष माननीय गणाचार्यजी त्यांचंही आज इथं आज मार्गदर्शन झालं आणि हा सर्व कार्यक्रम घडवून आणण्याचं काम आमच्या या संघाचे सरचिटणीस माननीय गजाननजी नागे यांनी केलं. आज बहुतांश म्हणजे जवळपास 400 लोक आमचे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि निश्चितपणे आमच्या या सत्कारातून निश्चितपणे काहीतरी चांगलं निश्चित होईल असा मला विश्वास आहे. जे बेस्ट समिती सदस्यांचा सत्कार
ज्या कार्यक्रमाची आम्ही जवळजवळ 3-4 वर्षापासून वाट बघत होतो आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार या बेस्ट समितीवर बसण्याचे ज्या आमच्या आशा होत्या त्या आम्ही आज आमच्या पूर्ण झाल्या आहेत. कारण त्यांच्या माध्यमातून जे समितीचे आमचे नेते आहेत 25 वर्ष त्यांचा अनुभव आहे असे गणाचार्य साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आजची समिती या ठिकाणी काम करणार आहे. ते कामगारांच्या भल्यासाठीच काम करणार आहे. कामगारांचे जे प्रश्न आहेत तळागाळातल्या कामगारांचे प्रश्न आहेत, कंडक्टर ड्रायव्हरचे प्रश्न आहेत, सप्लायचे प्रश्न आहेत, हे सर्व सोडवण्यासाठी ही समिती काम करणार आहे आम्हाला माहीत आहे. कारण की भारतीय जनता पक्षाचं अशा लोकांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे ते सर्व तळागाळातून आणि लोकांमधून आलेली जी मंडळी आहे आणि आमच्या भाजपा बेस्ट कामगार संघाच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आशा आहे की जे 25 डेपो आहेत, 25 जे आगार आहेत त्या आगारामध्ये जे कामगारांना ज्या ज्या गोष्टी ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण होतील हे आम्हाला निश्चित मला या ठिकाणी वाटते. आणि आमचे हाके साहेब आणि आमचे गणाचार्य साहेब हे या दोघांच्याही नेतृत्वामध्ये आज आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ज्या आमच्या व्यथा आहेत आणि बेस्ट कशी मोठी करावी, कामगारांना कसं त्यांच्या सुविधा मिळाव्या, त्यांचे पैसे कसे मिळावे, या आर्थिक अडचणीतून बेस्टला कसं बाहेर काढण्यासाठी हे आमचे दोन्ही नेते हे नियोजन करतील आणि हा प्रश्न सोडवतील असे मला या ठिकाणी बोलायचं.